अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत निर्माते मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली समर्थ पॅनलने दणदणीत विजय मिळवलाय। 2026 ते 2031 या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत समर्थ पॅनलने विरोधी चित्रकर्मी पॅनलचा पूर्णतः पराभव करत वर्चस्व कायम ठेवलंय। महामंडळातील एकूण 17 जागांसाठी निवडणूक झाली होती, त्यापैकी 3 जागा बिनविरोध निघाल्या तर उर्वरित 14 जागांसाठी थेट लढत झाली। विशेष म्हणजे या 14 पैकी सर्व जागा समर्थ पॅनलने जिंकत विरोधी गटाला एकही जागा मिळू दिली नाही। काही मतदारसंघांमध्ये ही लढत अटीतटीची झाली असून 40 ते 50 मतांच्या फरकाने निकाल लागल्याने शेवटपर्यंत उत्सुकता कायम होती। मात्र अंतिम निकालात समर्थ पॅनलने निर्णायक आघाडी घेतली। विरोधी चित्रकर्मी पॅनलमधील अभिनेते आनंद काळे, लेखक पितांबर काळे, निर्माते गणेश तळेकर, दिग्दर्शक सतीश रणदिवे, कला दिग्दर्शक सतीश बिडकर, निर्माते विजय शिंदे आणि रणजित जाधव यांनाही पराभवाचा सामना करावा लागला। या निवडणुकीत 16 अपक्ष उमेदवारांनीही आपले नशीब आजमावलं। मात्र सभासद मतदारांनी पुन्हा एकदा सत्ताधारी समर्थ पॅनलला स्पष्ट कौल दिलाय। विजयानंतर ढोल ताशाच्या गजरात समर्थ पॅनलच्या विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केलाय। समर्थ पॅनल मेघराज राजे भोसलेंचं भैयांचं पॅनल आम्ही सगळे जिंकून आलो त्याच्यात, आणि मला सगळ्यात जास्त मतं दिली ती भैयांच्या साथीने आणि बाकी सगळ्यांच्या साथीने मिळाली। आणि तुमच्या सगळ्यांच्यामुळे मी खूप खूप धन्यवाद मानते। आणि आमची नीलमताई होती जी बॅकिंगला होती सगळ्यांच्या, त्याच्यामुळे भरघोस मतं मिळालेली आहेत। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्व मतदारांचं सर्वप्रथम आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। आणि जे काही आरोप प्रत्यारोप होत होते त्या सगळ्याला बाजूला सारून मतदारांनी ठाम असा विश्वास हा समर्थ पॅनलच्या बाजूने दाखवलेला आहे। म्हणूनच आमचे 14च्या 14 उमेदवार आता निवडून आलेले आहेत आणि टोटल जे बलाबल आहे ते आता 17 ज्या काही जागा होत्या त्यातल्या 16 जागा आमच्या आहेत आणि एक बिनविरोध झालेली जागा जी आहे ती वर्षाताईंची आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं श्रेय जे आहे ते आमच्या कार्यकर्त्यांचं, आमच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं आणि समर्थ पॅनलसाठी जे जे आमचे सहकारी लोक आहेत त्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, मदत केली, त्यांचं सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो। ॲक्च्युली गेल्या 10 वर्षातल्या आमच्या कामाचं हे आम्हाला फलित आहे। आणि निश्चितच आमच्यावर विरोधकांनी जेही आरोप केले ते धांदस खोटे होते, असं कुठलाही गैरव्यवहार किंवा गैरप्रकार झालेला नाही। अतिशय विश्वासाने मतदारांनी परत एकदा आम्हाला बहुमताने निवडून दिले। ज्याप्रमाणे मागील 10 वर्षात आम्ही काम केलं तेवढ्याच जोमाने अजून आम्ही जोरात काम करणार आहोत। बरीच आव्हानं आहेत भविष्यात आम्हाला, परंतु निश्चितच आता तरुण असा ॲक्टिव्ह आमचं संचालक मंडळ आहे आणि पूर्ण विश्वास आमच्यावर असल्यामुळे एकमताने चांगले निर्णय आम्ही महामंडळासाठी घेऊ। यासाठी आज नीलमताई शिर्के यांनी जो मोठेपणा दाखवला आणि वर्षा उजगावकरांसाठी त्यांनी स्वतःचा अर्ज काढला त्याबद्दल मी नीलमताईंचेही आभार मानतो। निश्चितच भविष्यात महामंडळाच्या कामकाजात नीलमताई आमच्याबरोबर असतील आणि तेवढ्याच जोमाने आम्ही काम करू। समर्थ पॅनल निवडून आलं, पहिल्या दिवसापासून समर्थ पॅनलला माझा पाठिंबा होता। मेघराज भैया, सुशांत शेलार, चैत्राली, आमचे सगळेच, आनंददादा, आणि पॅनलच एवढा दणकेबाज आहे, सगळेच निवडून यायचे होते। त्याचबरोबरीने माझ्या ज्येष्ठ सहकारी वर्षाताई याही बिनविरोध झाल्या, त्यामुळे मी सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि सगळ्यांच्या वतीने ग्वाही देते की चित्रपट महामंडळाची उरलेली राहिलेली कामं आणि अपेक्षा हे संपूर्ण पॅनल अगदी दणक्यात पूर्ण करेल।